आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय ग असं का चाललेस? चप्पल काय तुटलं काय? ते चप्पल कोण शिवून देणार आणि मग घरला कसं जाणार राघव? चप्पल काढ आणि हातात घे. मला माहितीये तू घरी कसं जाणार आहेस ते. म्हणजे सानी 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 सारे गरे सानी पसा निध 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 नि सानी द पद मनी. काय सुने जेवते काय? झेपतय सवय आहे मला. रंगराव हे बाकी तुझ्या सुनेकडून शिकायला पाहिजे बरं का. काय हार करायला? नाही, कालच तो अंबिकाच्या भावाचा, त्या विश्वनाथ मामाचा, त्याच्या बायकोचा एवढा पान उतारा केलास, त्यांना घराबाहेर हाकलून काढलंस, तरी बी तुझ्या सुनेच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कसा रे? दुसरी एखादी असती ना तर रडून रडून घर डोसक्यावर घेतलं असतं, पण ही तर चक्क नवऱ्याबरोबर फिरायलाच गेले. मग अरे मग काय, सकाळी गेले, अंधार पडायला आला तरी बी यांचा पत्ता नाही. तुझ्या लेकाचं डोसकं ठिकाणावर आहे ना? व नाही म्हणजे अंबिका म्हणल ती पूर्व दिशा, असंच चाललंय त्याचं. बघ बाबा, असंच जर तिला डोसक्यावरती बसवलं असतं तरी एक दिवस तुझ्या डोसक्यावरती मिऱ्या वाटल. राघवला एकदा समज द्यायलाच पाहिजे. आता त्याला म्हणावं बायको बरोबर भटकायचं बंद कर, जर कामधंद्याकडे लक्ष दे. सुने म्हणजे विलन मी पण आहे, तू म्हणजे अगदी केरेनिष्ठ आहेस नाही. कुणाचं काय बरं चाललेलं अजिबात बघवत नाही तुला, बरोबर? आंबी जर इथं भावाच्या नावानं गळा काढत बसली असते की नाही तर माझं डोसकं फिरलं असतं. आता ती सगळं विसरून माझ्या राग्याबरोबर गेल्या फिरायला, तर तुझ्या पोटात खेवदवा का उठलाय? अरे नाही म्हणजे मी काय म्हणते की ऐक सुने, मी जे सांगायला लागलोय की नाही ते नीट ऐकायचं आणि कायमचं लक्षात ठेवायचं. उद्या जर मला असं कळलं की आंबी निष्पाप आहे, निर्दोष आहे आणि तुझा काहीतरी डाव चाललाय, तू त्या दोघांच्या संसारात बिब्बा घाला लागलेस, तर माझ्या आईला दिलेलं वचन विसरीन मी. तुला आणि तुझ्या लेकीला या घरातनं, गावातनं, आमच्या आयुष्यातनं नवं, या जगातनं हद्दपार करी असणार रेम्या डोसक्याचं आहे, लक्षात ठेवायचं. अरे तू असं मांजरासारखं डावल्या काय मारायलायस रे? आता राघव काय मला परका आहे का कुणी? आणि त्याच्या खुशीतच माझी खुशी आहे हे काय मला माहित नाही, म्हणून मी म्हणत होते. आणि तसं बी ही अंबिका राघववरती फक्त वरवरचं प्रेमाचं नाटक कराली. जवळ त्या अंबिकाच्या डोसक्यावरून तिच्या भावाच्या प्रेमाचं भूत उतरत नाही ना, तवर अंबिका 100% राघवची बायको म्हणून राहूच शकत नाही. आता बघ की, तिच्या भावाला एवढं घरातून हाकलून काढलंस तरी बी भावाला चोरून चोरून भेटायला गेलीच ना? व आणि हे समजा राघवच्या नजरेखालीच चाललंय. आता राघवचं सुख कशात आहे हे त्यालाच कळना झालंय. मग आपण त्याला समजवायला नको का की बघ बाबा राघव काय रे, काय झाले? अरे अरे काय ए काय तू काय रग्या रग्या करायलीस? रग्याच आहे की तू? हे काय बघते मी? हे दोघं जिवंत कसे? मेले नाहीत तर नाहीत, पण 4-5 तुकड्यात तरी परत यायला पाहिजे होते. पण अख्खीच्या अख्खे कसे परत आले? ह्यांच्या मड्यावर घालायला हार तयार ठेवले होते मी, पण समदे फुकट जाणार. राघव, नाना, आत्या, असू दे की, लय भारी दिसतोय आपण. ज्यांना हे बघवत नाही त्यांनी डोळे बंद करून घ्यावेत. आमचं प्रेम बघून जर कोण जळत असेल तर जळू दे त्यांना. राघव सोड खर खाली. बर बर बाबा घे.
काय लाज शरम शिल्लक आहे का? हा, हिनं तर इकूनच खाल्ले, पण तू बी आपल्या खानदानात असं वागणं शोभतं का कुणाला? तरीच म्हणलं तू अजून बोलली कशी काय नाहीस? हा? हे बघ सुनंदा आत्या, अंबिका माझी बायको आहे. मी तिच्या बरोबर कसा बी वागीन, कुठं बी फिरीन. तुला काय करायचंय? कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायचं राहिलंय आता. नाना, ही तुमची बहीण आहे म्हणून मी आतापर्यंत गप्प बसत आलोय. हं? हिला सांगा, अंबिकेबद्दल इथून पुढे एक शब्द जरी काढला तर मग ही आहे आणि मी आहे. वा रे वा, बघितलंस का रंगराव? आज तुझ्या समोर वाटेल तसं बोलायला लागलाय मला हा. ते बी कुणाच्या सांगण्यावरून? ह्या अंबिकाच्या सांगण्यावरून. एक दिवस ह्या टवळीच्या सांगण्यावरून तुला बी हाताला धरून घराबाहेर काढेल हा राघव. हे सुनंदा आत्या, हे असले संस्कार अंबिकेवर नाहीत. हं? आणि अख्ख्या गावाला माहितीये माझं अंबिकेवर जितकं प्रेम आहे तितकंच प्रेम माझ्या नानांवर आहे. आणि तुझ्या भल्याच सांगायला लागलोय. तू आमच्या नवरा बायकोच्यात आणि बाप लेकांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. नाना, हा, तुम्हाला एक भन्नाट बातमी द्यायची आहे. कसली बातमी? अहो, आता येताना आम्ही एका ज्योतिषाकडे थांबलो होतो. ज्योतिषाकडे? काय म्हटलं ज्योतिषी? तो म्हणाला तुम्ही डबल आजोबा होणार. म्हणजे? हे रग्या, मला कळलं असं इसकटून सांग की. अहो, म्हणजे त्यानं सांगितलं आम्हाला जुळी मुलं होणार आहेत. 2-2 नातवंडांचे आजोबा एकदम. मिशांवर ताव मारा रंगराव जेदे. राघव, रग्या, हे खरं सांगायलायस? मग रग्या, कसली भारी बातमी दिलीस का? ये आंबुताईला आराम करू दे की. हा, दमली असेल. जा बाळ, सांभाळून जा बर काय. वय रग्या, हं, उद्या बैल पोळा लक्षात आहे ना? आहे की लक्षात. मग काय तुमचा वेगळा प्लान आहे का काय? अरे दुसरं काय करणार? दरवर्षीप्रमाणे बैलांची पूजा करायची, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, आपल्या शेतावर जायचं आणि आपल्या अंबूच्या हस्ते नवीन पिकाची पेरणी करायची. अहो, मग बेस्ट आहे की नाना, असंच करूया. तुला चालतंय ना? का तुझं काय वेगळं प्लॅनिंग आहे अंबू बरोबर? माझा कसला वेगळा प्लॅन? तुम्ही म्हणताय तसंच करूया. हं? जा, तू पण आराम कर जा. होय. रग्या, हं? बातमी एक नंबर. नाना खुश. जुळे नातवंड ज्योतिषानं सांगितलंय म्हटल्यावर. आत्ता कळलं अंबिकानं तुला सोडून राघवशी लगीन का केलं ते. काय काय बोलताय तुम्ही? मी तुझ्याशी का बोलते ना तेच कळवणं झालंय. एवढं पॅनिक व्हायला काय झालं? काय झालं? राघव आणि अंबिकेला वर धाडणार होतास ना? मग काय झालं? तुला जर जमणार नसेल ना तर तसं मला सांग, म्हणजे मी दुसरी सोय बघते. हा, पण त्याआधी तुझा आजचा पराक्रम राघव आणि जयदेवच्या कानावर घालते, म्हणजे तू कुणाला पाठवायच्या आधी तेच तुला वर पाठवतील. बघा, तुम्ही माझं नीट ऐकून घ्या. सगळी तयारी केली होती त्या दोघांसाठी, पण त्या दोघांचं नशीब चांगलं आहे ना म्हणून वाचलेत. असं समजा नशिबाच्या भरोशावरती सोडणार असशील ना तर तसं सांग. ते बरंच आहे, म्हणजे डायरेक्ट मी तुला 9 महिने आणि 13 दिवसांनी फोन करते. का? का म्हणजे राघव आणि अंबिकाच्या जुळ्या मुलांचं बारसं असेल ना तेव्हा घुगऱ्या खायला ये. काय म्हणलीस? त्यांना जुळी पोरं होणार आहेत? हे कधी झालं? आणि तुला कोण बोललं हे? आणि तू माझं आणि राघवचं लग्न जुळवायचं सोडून ही बातमी गावभर करायलीस? मला तर आता खरंच असं वाटायलंय की मी तुझी पोटची पोर नाही, सावत्र पोर आहे. एक काम कर, तू बस त्यांच्या जुळ्या पोरांचे पेढे वाटत गावभर, आणि मी बसतो त्यांच्या पोरांना सांभाळत आया म्हणून.
मग तर होईल ना तुझं समाधान. मुस्काटात आहे ना उर्मे, तर गप बसतीस. मला जरा विचार करू दे. दुनिया हिकडची तिकडं झाली ना तरी मी राघव आणि अंबिकेला एक होऊ द्यायची नाही. ओ झिलमिल मॅडम, नमस्कार. काय बरं आहे ना? हा, यांची भीती वाटत नाही ना मधनं मधनं? बरं, मला ओळखलं का नाही तुम्ही? तुमच्या मैत्रिणी बरोबर सध्या असतोय तो मीच. हा, काय चाललंय बघा की सध्या आमच्या घरात. लाडक्या अण्णादादानं माहेरून बाळकृष्ण आणून दिला आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे असे आशीर्वाद पण दिले. आणि त्या ज्योतिषानं तर आशीर्वादावर शिक्कामोर्तब केलं की. तुला नाही वाटत झिलमिल, आमच्या नात्यातलं अंतर आता कमी झालं पाहिजे म्हणून? झिलमिल, मला बी वाटतं आमचा संसार सुखाचा व्हावा, आमच्या नव्या नात्याला सुरुवात व्हावी. पण लग्न झालं आणि समजच फिसकटलं. दोन संसारात, दोन कुटुंबात दुरावा निर्माण झाला. मला असं वाटतं की तो दुरावा नाहीसा झाला पाहिजे. मला जे वाटतं ते कधीच होऊ शकत नाही ना. पुरणात ना वेलची घालायची, मग असा घमघमाट सुटतो बघ. आणि पुरण शिजलं का नाही ते बघायला पळी अशी ठेवायची. ती जर उभी राहिली तर समजायचं की पुरण शिजलंय म्हणून. असं असतं व्हय? बरं चल, आवर तू लवकर. पूर्णाचा बेत? आज काय बैलपोळा आहे का काय? आंबू, आवर लवकर. का नाही म्हणजे हे समजा आधी आवरून घेतो आणि मग जातो, चालतंय? अगं विसरलीस, तुला आणि राघवला शेतावर जायचंय ना बैलांची पूजा करायला. अगं काय झालं? लक्ष कुठं आहे तुझं? म्या लग्न करून ते घर सोडायची घाई तर नाही ना केली? अण्णादादानं मला या घरात, या गावात का दिलं? तर त्याला असं वाटत होतं की त्याची अंबू कायम त्याच्या नजरेसमोर राहावी, कायम त्याच्या जवळ राहावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसात राहावी. पण त्याला कुठं माहित होतं की त्याच आपल्या माणसांना भाऊ बहिणीचं प्रेम सहणार नाही. दादाच्या नजरेसमोर जर राहायचं असेल ना तर इथं समद्यांच्या नजरा चोरून राहावं लागेल. तेच तेच बोलून किती त्रास करून घेणार आहे. आत्या बोललो नाही ना तर जास्त त्रास होतोय ग. त्याला असं वाटायचं की जर म्या अण्णादादाच्या शेतातल्या बैलांची पूजा केली ना की पीक चांगलं येत आहे. माझा हात शुभ वाटायचं त्यांना. अण्णादादानं आजपर्यंत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, पण म्या त्याची एक छोटीशी इच्छा नाही ग पूर्ण करू शकत. का? तर म्या लग्न करून या घरात आलोय ना म्हणून. हे जर मला समजा आधी ठाव असतं ना तर म्या लग्नच केलं नसतं. ए, एवढी हुशार आहेस, समजूतदार आहेस, मग मी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवशील आयुष्यभरासाठी. कुठली बी गोष्ट कायम तशीच राहत नाही बघ. अजिबात काळजी करू नकोस, हे बी दिवस बदलते. आणि ये सणावाराचं अशी तोंड पाडून बसून नकोस. घरची लक्ष्मी आहेस ना, मग आनंदात राहा. आवड.
आशू जा, आता तू बैलांची पूजा करून घे. मला नाही जमायचं. नाही जमणार म्हणजे? अगं म्हणजे मी कवा केलंच नाहीये हे समजा. आजवर हे समजा आंबूनच केलंय. उगाच मला भरीला पाडू नकोस. आशू मामी बरोबर आहे आशूच. तिची इच्छा नसेल तर उगाच कशाला, आणि तिला सवय पण नाहीये. मग राहू दे की. हा अरे सवय नाही म्हणून चालते वेळा. आज न उद्या हे सगळं तिलाच करायचंय ना. अशी कारण देऊन चालेल का? नाही तर काय, बाईच्या जातीला एवढी कामं यायला नको आहे. मी तुझं काय बी ऐकणार नाही आशू, आधी सांगून ठेवते. हे बघ आशू, तुला मामा आता राहू दे की. आणि बघ, मनापासून पूजा नाही झाली तर मग काय उपयोग आहे त्या पूजेचा? तिच्या मनात नाही ना, मग कशाला उगाच जबरदस्ती करताय? राहू दे आता. आणि तसं बी यांची झाली का काय पूजा? कशी होईल? आंबू नाही ना हो तिथं. दरवर्षी आंबूच्या हातनं तर होते पूजा. वाट बघत असतील समजे. बघूयात की वाट. तसं बी त्यांचा आणि आपला काय संबंध आहे आता? हं? होय ग अंबिके, काय बी झालं तरी तिकडे जायचं नाही. ओ ताई, तुम्हाला काय माहितीये का? गावात दरवर्षी आधी सरपंचांच्या बैलांची पूजा होते, म्हणजे जयाच्या बैलाची, आणि ती बी आंबूच्या हातनं होणार. हीच प्रथा आहे. असली कसली ग प्रथा? दरवेळेला नवीन काहीतरी नाटक. जयदेव सरपंच आहे, देव नाही. त्याच्या शेतात काय करायचं काय नाही ते त्याला ठरवू दे की. हं? आपण आपलं काम करूयात. थांबा नाना, तुम्ही जर या गावच्या परंपरा मोडल्या तर तुमच्या समत्या कुटुंबाला वाईट टाकलं जाईल. बघितलंस का रंगराव? हे समजा त्या जयाचं डोसक आहे. हे बाप, हे समजा आपल्या मानण्यावर आहे, आणि ही प्रथा पाळायलाच पाहिजे. असं काही नियम नाहीये. असं कसं सरपंच? आजवर या गावच्या प्रथा कोणी मोडल्या नाहीत, आता हे मोडणार? अंबिका, तुझा जयाच्या शेतात पूजा करून ये जा. राघव, रंगराव, अरे तू गप्प का उभा आहेस? बोल की काहीतरी. सुनंदा आत्या, नानांना या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत आणि तुला बी सांगून ठेवतो. या गावातल्या रीतीभाती तुला मान्य नसतील, पाळायच्या नसतील तर तू पाळू नकोस. पण आम्ही पाळणार, कारण आम्हाला या गावात राहायचंय. समजलं? अंबिका, जा त्यांची पूजा करून. बरोबर आहे तुझं बघा. गावाच्या रीतीभाती परंपरा आहेत त्या पाळायला पाहिजे. झालंच तर गावात कुणी कसं वागायचं, कुणी कोणाच्या बैलांची पूजा करायची हे ठरवायचा अधिकार काय आपल्याला नाही. जाऊ देत, अंबुताई जाऊ देत, सरपंचांच्या बैलांची पूजा करून घेऊ देत, हरकत नाही. पण मग आपल्या शेतात आपल्या बैलांची पूजा कुणी करायची हे ठरवायचा अधिकार माझा. आणि माझं असं म्हणणं आहे, अंबुताई जर तिकडं त्यांच्या शेतात जाऊन पूजा करणार असली तर मग आपल्या शेतात आपल्या बैलांची पूजा करायचा हक्क त्यासनी राहत नाही. आपल्या बैलांची पूजा मग उर्मी आहे की उर्मीच्या हस्ते करू. हा, चालते का?
हो ए सरस्वती, आता एक बोललो ना मी, मग ते फायनल. झालं झालं समाधान. हेच पाहिजे होतं ना तुम्हासनी. अहो 4 दिवसासाठी आला या गावात पाहुण्या म्हणून. 4 दिवस राहिला आणि जाल. आम्हाला राहायचंय परत इथं. इथल्या रीतीभाती पाळायला नकोत. आंबू, गावची रीत पाळायलाच पाहिजे. कुणी काय बी म्हणू देत. जा तू. राघवनं सांगितलं नाही हो तुला. जा. जा. बघितलंस का रंगराव, तुझी बायको तुझ्या मुठीत नाही, पण आता सून बी तुझ्या हाताबाहेर चाललीये. वेळीच लगाम घाल, नाही तर काय खरं नाही बाबा. पिट्या, एक मिनिट थांबा थांबा. रांगोळी काढण्याची वेळ संपलेली आहे. थांबा, जिथल्या तिथं थांबा. हा. ये. अरे वा, वासंतीनं चांगली काढली आहे रांगोळी. माहित नव्हतं एवढं भारी कर. हे आहे मस्त काढली आहे ना मी रांगोळी. ही आणि रांगोळी पाना फुलांशिवाय दुसरं काही काढता येत नाही का ग तुला? आणि ते काय गुलाबी?
अगं ते कावळे आहेत. कावळे होय. कुठं गुलाबी रंगाचे कावळे उडताना बघितलेस ग डुचके? इथं बी माती खाल्लीस. हॅलो, अरे अभि कुठे आहे तू? कुठं असणार आहे आशू? आणि तुला झालंय काय ते सांगा ती. काय होणार आहे? तू असंच वागत राह, तुला काळजीच नाहीये माझी. म्हणजे असं काय बोलायलीस आशू? आणि तुला झालंय का एवढं? काय व्हायचं बाकी राहिलं? माझ्या घरात जयाची आणि माझ्या लग्नाची चर्चा चालू झाली आहे परत. तू एकदा मम्मीना आप्पाशी बोलून घे ना. पण काय बोलू? काय म्हणजे? हे बघ, माझ्या घरचं आपल्या लग्नाला परवानगी नाही देणार आहे ते मला माहितीये, पण तू एकदा बोलला असतास तर. मला तर वाटतं आपल्याला पळूनच जावं लागणार. कधी पळून जायचं ते बोल. मी आत्ता पळून जायला तयार. तू बोल फक्त. घ्या सुंदर सुंदर बक्षीस तुम्हाला. पिट्या, आशूला बघितलं का कुठे? नाही आशूला कशाला बघू, मी ह्याच्याकडे बघायला लागलोय. अरे मी काय विचारते तुला, तू काय बोलायलायस? हे आंबीला विचारा. अंबी, आशूला बघितलं का कुठं? नाही का, मी तिला कशाला बघू? अगं तुला काही सांगून गेली का कुठं? असेल की इथंच कुठेतरी. इथंच कुठं? आता कुठं बघू अजून? जया, ए जय, आशूला बघितलं का कुठं? आशू नाहीतर का ग? अरे दिसत नाहीये कधीपासून. अशी कुठं गेली ही पोरगी? अगं आत्याकडे गेली असेल. हा जाऊन बघ. आता त्या कुठे शोधू? अगं अगं बघ की असेल इथेच कुठेतरी. जा बघ. ए पिट्या पिट्या. शिबी, सरस्वती ताई, बरं झालं भेटलात. आमच्या आशूला बघितलं का कुठं? नाही, असेल की इथं कुठेतरी. हो, बाहेर बघते. आशू, तू इथं काय करायला लागलेस? इथं मामी तुला कवादर न हुडकाले. हे बघा, जर तुम्हाला इथं कोणी बघितलं ना, लय अवघडून बसल. ए अभि, तू तुझं ऐक. हं आशू, अभि, या पोरी पण ना, अभि, अगं अंबू तू. या बघ. आशू, अगं कुठं होती कवादर मामी तुला शोधायले? पाणी आणायला गेलतीस ना? ए आशू, इथं काय करताय तुम्ही? मामी, ते मला तहान लागली होती ना, मग मॅच आशूला सांगितलं की पाणी घेऊन ये. पाणी आणि इथं चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावात गणेश उत्सवानिमित्तानं कुस्तीचा फड रंगणार आहे. फक्त यावेळी जरा फेर बदल आहे. म्हणजे आपण स्पर्धकांची नावं ही चिठ्ठ्या काढून काढणार आहे. तर मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. तर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 2 चिठ्ठ्या माझ्या हातात द्याव्यात. अजून एक. धन्यवाद. तर पहिलं नाव आहे राघव जेधे. टाळ्या. आणि दुसरं नाव आहे
ए पिट्या हा? सांग की पटकन, तोंड शिवलं का काय? बोल की. आपल्या गावचे सरपंच जयदेव राजे शिर्के. याला म्हणतात कुस्ती. राघव आणि जयदेव आमने सामने, एक नंबर. आता ह्यात काय एक नंबर? तर काय म्हणजे, आता या राघवानं जयदेवच्या दोन्ही तंगड्या त्याच्या गळ्यात बांधून त्याला घरलाच पाठवलं पाहिजे. अंबू, काय होईल ग आता? आत्या, हे बघ, खरंच काळजी करू नकोस. अण्णा दादा राघववर कुस्तीचा डाव नाही टाकणार. आता पुढं काय होईल काय माहिती. ते नशीब पण काय कमाल आहे ना. कधी कुठे कशी पलटी मारेल सांगताच येत नाही. आता राघव आणि जयदेव समोरासमोर. राघव जयदेववर सगळा राग काढणार. एकतर्फी लढत होणार आहे आणि या स्पर्धेत कोणी जिंकलं तरी हरणार फक्त अंबिका. वा, मजा येणार आहे. शाबास रग्या, शाबास. सोडाय नाही आपण. शाबास शाबास रग्या. राघव सोड की अण्णा दादाला. अरे यो खेळ नाही. अरे सोड. अरे राघव सोड तू. अरे राघव सोड. हे खेळ नाही, चुकीचं आहे तुझं. ओ उस्ताद, अहो जयदेवचा पठ्ठ्या देऊ. आमचं सगळं नियमानं असतंय. वा बाजूला तुम्ही. रग्या, सोडाय नाही. घाल पुट्टी त्याला. अरे एक काम करशील का? बोल की. आज जो कुस्त्यांचा फड रंगलाय ना, त्यात जो कोणी पैलवान जिंकत त्याला एक बॉटल नेऊन द्यायची. देशील ना? पण काय यात? यात काय आहे? अरे एनर्जी ड्रिंक आहे, एनर्जी ड्रिंक. देतो की. अरे ऐक, तुझं आवडतं चॉकलेट? थँक्यू. शाबास शाबास रग्या. हाणतो त्याच्या मार. राघव,
घाल कोपऱ्यात. हे बघ तू अण्णा दादा असं मारू नकोस राघव. ए नवऱ्याला जिंकवायचं की हरवायचं हा? नवऱ्याचा विचार कर, शत्रूचा नाही. अंगाशी काय चाललंय तुझं? हा, ही कुठली पद्धत म्हणायची कुस्ती खेळायची? नाहीतर काय, त्या राघवकडनं मुद्दाम मार खात होत असतो हे काय मला कळत नव्हतं? त्या राघवला वाटलं की तू कुस्ती हारलास. अरे मामा जाऊ दे, त्याला आनंद झालाय ना, त्यातच माझं समाधान आहे. अरे पण मामा, अंबू आणि राघवच्या आनंदासाठी मी काय बी करू शकतो. अरे पण जया, तुला केवढं मारलंय त्यानं. अरे असू दे पिट्या, आता तेवढं बघायला ये नाही माझ्याकडे. आता राघव आणि अंबूला बघायचंय, ते बी बक्षीस घेताना. चला आता बक्षीस समारंभाच्या तयारीला लागल्या. चल पिट्या जा, अनाउन्समेंट कर, जा पुढे जाऊन जा. जया, अरे जा म्हणलं ना, जा. रे माझ्या वागा, माझ्या सोन्या, बस तू इथं बस. बघ्या काही चान्स सांग, कुस्तीमध्ये बॉक्सिंग मिक्स करून जे काय हाणलायस का नाही जयाला, हा हा हा, तुला सांगतो मजा आली, माझे सगळे पैसे भेटले. एक नंबर भावा, एक नंबर. तू कुस्ती जिंकलायस म्हणून तुला सरबत दिले, हे घे आमच्याकडनं गिफ्ट. सरबत? मला माहिती नाही इथे जिंकलेल्यांना सरबत बिरबत देतात ते. अरे घ्या, तुला सांगू, ही सरबताव भागवा लागल्या आता. तू जी कामगिरी केलीस का नाही, त्याच्यानंतर हिने तुला जंगी पार्टी द्यायला पाहिजे, चौकात तुझा पुतळा उभा करायला पाहिजे. हे पोरा, जा तुमच्या अध्यक्षाला सांग, जा ह्याच्यावर भागू नका म्हणाव, आम्हाला पार्टी पाहिजे जंगी, सांग. वय कोण नवीन पोरगा आणि पी. हे काय सुटकी चेहरे गेल्या, माझ्या वाघानं गावच्या सरपंचाला बुकललाय. अरे आनंद पाहिजे का नको चेहऱ्यावर, असा की. नमस्कार. तर गणेश उत्सवानिमित्तानं यावर्षी आपल्या गावात 2 स्पर्धा पार पडल्या, एक रांगोळी आणि दुसरी कुस्ती. तर या दोन्ही स्पर्धांचे निकाल आपल्या हातात आलेले आहेत. एक मिनिट, कुस्ती स्पर्धेचा निकाल म्हणजे कधी झाली स्पर्धा? हो साहेब, तुमची एंट्री जरा लेट झाली. कुस्ती झाली राघव जेदे आणि जयदेव राजे शिर्के यांच्यात. राघव जेदे विरुद्ध जयदेव राजे शिर्के. अरे आपसातच जर कुस्ती खेळायची असती तर वाड्यावर केली असती ना, इथे कशाला आला तुगात? ती काय स्पर्धा झाली काय? तुम्हाला जर एवढं सोपं वाटत असेल ना तर मी चॅलेंज करतो. मी आणलेल्या पैलवानाला हरवा आणि खुशाल बक्षीस घेऊन. नाही, वाड्यात खेळू ना तर आम्ही अंगणात खेळू. तुझा काय संबंध आहे रे? सांगतो ना, ही जी स्पर्धा आहे ना, तिला आमच्या बँकेने स्पॉन्सर केलं. मग कायला? स्पॉन्सर म्हणजे कळतंय ना, आमची बँक प्रायोजक आहे आणि बँकेचा प्रतिनिधी म्हणून मी आलो. नाही, बरोबर आहे तुमचं शेखर कीर्तिकर साहेब, पण कसं आहे, हा उत्सव आमच्या गावचा आहे.
म्हणून या स्पर्धेत फक्त गावातली लोक भाग घेऊ शकतात. बाहेरची लोक या स्पर्धेत भाग नाही घेऊ शकत. कळलं? असा काही नियम वगैरे आहे? नाही, मला आधी कोणी सांगितलं नव्हतं म्हणून. आणि तसंही गावातल्या गावात जोर कोणी दाखवू शकतो. बरं, चॅलेंज माहितीये काय? जेव्हा एखादा पहिलवान बाहेरून येतो ना, त्याला चितपट करण्याची धम्मक आपल्यात असते. ते खरं चॅलेंज. मग करा की. ही जे त्या कुस्तीगराला आव्हान करायचं ना, बिनधास्त करा. पण तो माणूस गावातलाच असला पाहिजे. बघा कोण आहे का? नाहीतर आमचा निर्णय झालाय. आमचा निर्णय झालाय. हे शब्द इतकं बरं आहे ना की आमचा निर्णय झालाय बाबा. आम्हाला भीती वाटते असं सांगायचं नाही, सरळ सांगायचं आमचा निर्णय झालाय. तर ठीक आहे, द्या, देऊन टाका, कोणाला देऊन टाका. हे आहे लहान पोराला देऊन टाका, द्या वाटा. मला नकोय बक्षीस. का? हे असलं उपकार म्हणून मिळालेलं बक्षीस मला नको. माझा स्वतःवर विश्वास आहे, तसा या खेळावर पण आहे. याच्या अंगात हिंमत असेल यावं माझ्या समोर. मी खेळायला तयार आहे. जे झालं ते चांगलंच. म्हणजे शेखरचा एरवी मला लई राग येतो. पण आता त्याच्यामुळे राघवला त्याची लायकी कळेल. त्या पहिलवानाने ना राघवची 2-4 हाडं जरी मोडली तरी राघवची अक्कल ठिकाणावर येईल. त्याची अक्कल कवा ठिकाणावर यायची येऊ दे. आधी तुझी अक्कल ठिकाणावर आण. काय बोलतीस? तुझं तुला तरी कळते का? हा, अगं कसाही असला तरी राघव आपला जावाई आहे. हो, आपला नाही, राजे शिर्केंचा जावई आहे. माझा जावई फक्त एकच आहे, जया. आणि त्याला जो त्रास देईल ना, त्याला त्रास झालेला मला लई आवडेल. त्याचा जो शत्रू तो माझा बी शत्रू. कळलं? काय राघव, आतापर्यंत घरगुती कुस्ती खेळून झाली, आता जरा प्रोफेशनल खेळूया. हा, करा सुरू. चल उचल उचल उचल. शाबाश शाबाश, वारे मेरे शेर. राघव, ए राघव, राघव, अरे काय झालंय तुला? जो कोणी पहिलवान जिंकत त्याला एक बॉटल नेऊन द्यायची.